आणि आता पाहणार आहोत मुंबई त्याचबरोबर पुणे शहरातील टॉप 9 बातम्या। मुंबई महापालिकेचा वर्ष 2025-26चा अर्थसंकल्प 3 फेब्रुवारीला सादर होणार। अर्थसंकल्पामध्ये प्रदूषण रोखण्यासाठी तसंच बेस्टसाठी भरीव तरतूद केली जाण्याची शक्यता। मुंबईतील पालिका रुग्णालयांमध्ये पुन्हा औषध बंदीचे संकट। औषध पुरवणाऱ्या कंत्राटदारांच्या 120 कोटींच्या थकीत रकमेमधील 5 ते 10% रक्कम जमा, पुरवठादारांची कोंडी। मुंबई पालिका संचलित 30 प्रसूती आणि नर्सिंग होम्सचं सोशल ऑडिट होणार। उच्च न्यायालयाकडून 8 सदस्यांची समिती स्थापन। देवनार डम्पिंग ग्राउंडची 125 एकर जागा धारावी पुनर्विकासासाठी देण्याचा सरकारचा निर्णय। महसूल आणि वन विभागाचे पालिकेला कचरा हटवण्याचे निर्देश। देवनारचा कचरा हटवण्यासाठी 5 वर्ष लागणार, त्यामुळे प्रकल्प लांबणीवर पडण्याची शक्यता। प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकरानं प्रेयसीची 2 वाहनं पेट्रोल टाकून जाळली। पुण्यामधील रामटेकडे परिसरामधील घटना। अमजद पठाण असं या आरोपीचं नाव। आरोपी पोलिसांच्या ताब्यात। पुण्यामध्ये पाण्याचा प्रश्न पेटला। पाणी प्रश्नावरून शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन। पाणी प्रश्नावरून शिवसेना ठाकरे गटाचा हंडा मोर्चा। आंदोलकांनी अधिकाऱ्यांवर हंडे देखील फेकले। पुण्यामध्ये जीबीएसमुळे 56 वर्षीय महिलेचा मृत्यू। 24 तासामध्ये 16 नव्या रुग्णांची नोंद। रुग्णसंख्या 127 वर, तर राज्यामध्ये आतापर्यंत 2 जणांचा जीबीएसनं मृत्यू। वाहतूक कोंडीच्या समस्येनं त्रासलेल्या मुंबईकरांचा प्रवास अजून वेगवान आणि स्वस्त होणार। पुढील 2 महिन्यांमध्ये मुंबईच्या रस्त्यांवर बाईक टॅक्सी धावणार। सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट करताना काळजी घ्या। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचं तरुण तरुणींना आवाहन।